2025 म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा 11वा योग संगम या नावाने संपूर्ण जगभर आपल्या महान हिंदू संस्कृतीचं प्रतीक असलेलं सर्वांना मानसिक, शारीरिक तसेच आध्यात्मिक आरोग्य प्राप्त करून देणारा योग अभ्यास ज्यांचा पुरस्कार आपल्या हिंदू संस्कृतीने संपूर्ण देशाला मार्गदर्शनपर करत केलेला आहे। याचा हा 11वा योग संगम कार्यक्रम माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी आज विशाखापट्टणम येथे सकाळी 6:15 हा कार्यक्रम आज सुरू केलेला आहे आणि जवळजवळ 7:45 हा कार्यक्रम संपूर्ण होणार आहे। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने भारत सरकार तसेच महाराष्ट्र शासन आम्हाला मार्गदर्शन करणारे सर्व पदाधिकारी तसेच आज आपल्या शाळेमध्ये आमचे सन्मित्र आदरणीय किरण भाऊ पाटील यांनी पतंजली मार्फत हा कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी आज सादर केला। वेळात वेळ काढून त्यांनी सुप्रभात करत आम्हाला अभिवादन करत या कार्यक्रमाची मार्गदर्शनपर शृंखला आपल्या समोर मांडली। मनुष्याच्या शारीरिक आरोग्यासाठी, मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असलेले सर्व योगाभ्यास त्यांनी कमी वेळेत का असेना परंतु बैठक आसन करत त्यांनी आपल्याला शुगर, इन्सुलिन व तसेच हार्ट ब्लॉकेजेस यांच्यापासून दूर राहण्यासाठी अगदी 50 मध्ये सुद्धा चिरतरुण राहण्याचा आज जो कानमंत्र दिलेला आहे आपल्या सर्वांसाठी, निश्चितच आपल्या सर्वांसाठी हा प्रेरणादायी ठरणार आहे। आजच्या कार्यक्रमाचा जो स्लोगन आहे योग फॉर वन अर्थ वन हेल्थ, या अनुषंगाने आमचे सर्व कला शिक्षक यांनी सुंदर असं कला प्रदर्शन करत फलकलेखन केलेलं आहे आणि आपण सर्व विद्यार्थी तसेच माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर बंधू यांनी या कार्यक्रमाला शोभा आणली। त्यानिमित्त सर्वांचं मी अभिनंदन करतो व आपण दैनंदिन योगाभ्यास केल्यास निश्चितच आपलं मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक स्वास्थ्य अबाधित राहील व आपली हिंदू संस्कृती देखील टिकून राहील अशी सर्वांना शुभेच्छा देत आयोजकांनी मला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचं ऋणी आहे। धन्यवाद।